3. धन्यवाद अध्यक्ष महोदय. लक्षवेधी क्रमांक 3 सॉरी वितरित केल्याप्रमाणे. धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली. ह्या लक्षवेधीमध्ये उत्तरामध्ये महापालिकेची स्थापना जी आहे ती 7/7/2010 अशी दाखवलेली आहे, परंतु महापालिकेची स्थापना 3/7/2009 रोजी झालेली आहे. ती एक प्रिंटिंग मिस्टेक असेल. अध्यक्ष महोदय, ही ओसी संदर्भातली लक्षवेधी आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये अनेक विकासक बिल्डिंग बांधतात आणि ओसी नच घेताच पोझिशन देतात, ताबा देतात. काही बिल्डिंगची सीसी घेतलेली असते, परंतु असं ते का करतात? कारण जो त्यांचा FSI मंजूर FSI असतो, जो मंजूर आराखडा असतो, प्लॅन असतो, त्याप्रमाणे ते बांधकाम करत नाहीत. FSI वाढवलेला असतो. त्याचप्रमाणे ज्या सुविधा द्यायला पाहिजेत रहिवाशांना त्या सुविधा देत नाहीत. म्हणून आपल्या आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारे ते बिल्डर ओसी न घेताच पोझिशन देतात. यामुळे रहिवाशांना काय त्रास होतो? तर रहिवाशांना जी सुरुवातीला घरपट्टी काही ठिकाणी रेग्युलर लागते, पण त्यानंतर जेव्हा महापालिकेच्या लक्षात येते तेव्हा याला शास्तीसह घरपट्टी लावण्यात येते. आता अधिकारी सांगतील की 500 स्क्वेअर फूटवरती 600 स्क्वेअर फूटवरती शास्ती लागत नाही, पण ही घरं मोठी आहे, 600 पेक्षा जास्त आहेत, म्हणून त्यांना शास्तीसह घरपट्टी लागते. त्याचप्रमाणे त्यांना पाणी कनेक्शन देण्यात येत नाही. ओसी शिवाय पाणी कनेक्शन देण्यात येत नाही. त्याचबरोबर तो फ्लॅट सुरुवातीला कर्ज मिळतं, पण नंतर जेव्हा तो रिसेल फ्लॅट करायला जातो तेव्हा ओसी नसल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही. अशा प्रकारे नालासोपारा, विरार, वसईमध्ये शेकडो बिल्डिंगे आहेत की ज्यांनी ओसी घेतलेली नाही. एकाच विकासकाच्या 89 बिल्डिंग आहेत आणि महापालिकेनेच दिले उत्तरामध्ये. मी 45,000 पेक्षा जास्त सांगितलं, 45 कोटीपेक्षा, पण 49 कोटी रुपये एका विकासकाकडे हे बॅलन्स आहेत. 49 कोटी आकडा गेला कुठे? असे शेकडो कोटी महापालिकेचे या विकासकाकडे बॅलन्स आहेत आणि महापालिका त्याच्यावरती जी कारवाई करायला पाहिजे आहे ती महापालिका निश्चितपणे प्रयत्न करते. काय करते प्रयत्न? तर त्यांना नोटीस देणं, वसुलीसाठी तगाव लावणं. पण महापालिकेकडे असले कुठलेही अधिकार माझ्या मते तरी महापालिकेने वापरले दिसत नाहीत. प्रश्न घ्या. प्रश्न ह्यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्यासाठी MRTP कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. शासन ती दुरुस्ती करून महापालिकेला अधिकार देणार का? ह्याच्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करणार का? कशाच बिल्डरला मुक्का सुटणार? त्याचबरोबर MRTP कायद्यामध्ये दुरुस्ती मी सांगितली ती करणे आणि अशा बिल्डिंगला ज्यांना ओसी नाही, की सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या वसई विरारमध्ये पाणी नव्हतं, पण आता पाणी भरपूर आलं. राज्य सरकारने पाण्यासाठी पैसे दिले म्हणजे MMRDनी, आणि केंद्र सरकारने अमृत योजना टप्पा 2 साठी पैसे दिले आहेत, त्यामुळे पाणी आता आलंय. परंतु अशा बिल्डिंगला ओसी नसल्यामुळे पाणी देण्यात येत नाही. यांनी काही बिल्डिंग 10-10, 15-15 वर्षापूर्वी पाणी कनेक्शनचा ऑप्शन घेतलाय. तर अशा बिल्डिंगला आपण पाणी देणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे आत्ता प्रश्न उपस्थित केले, अध्यक्ष महोदय, या बऱ्याच अंशी याच्यामध्ये तथ्य. अध्यक्ष महोदय, 2009ला महानगरपालिका झाली, त्याच्या आधी सिडको असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपरिषदा असेल, यांच्या काळामध्ये ह्या बिल्डिंग झालेल्या आहेत, CC घेतलेल्या आहेत आणि OC घेतलेल्या नाही आहेत. अध्यक्ष महोदय, आत्ता महानगरपालिकेने या सगळ्या बिल्डिंगचा एक सर्वे करून की ह्याच्यामध्ये किती जणांनी OC घेतलेल्या नाही आहेत, किती अनधिकृत बांधकामं आहेत, त्याच्यानंतर OC न घेता किती जणांनी वाढीव बांधकाम केलेलं आहे, ह्या सर्वांसाठी एक सर्वे आणि किती जणांचे त्यांनी थकवलेले आहेत, जे विकसकांनी पैसे थकवलेले आहेत, या सर्वांसाठी एक सर्वे आत्ता घेण्यासाठी महानगरपालिकेने 3 जुलैला वर्क ऑर्डर पण दिलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि 60% रेव्हेन्यू शेअरिंगवर, म्हणजे आपण पूर्ण या सगळ्या विकसकांकडनं त्यांनी जे ठकवलेलं आहे महानगरपालिकेचं उत्पन्न ते वसूल करणं आणि त्याच्यावर त्याला 60% शेअरिंग देणं हे आहे. आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, जसं आत्ता सदस्यांनी विचारलं त्याप्रमाणे त्या विकसकांकडनं
पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या इतर मालमत्तेवर पण आपण बोजा चढवणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्या पुढचे प्लॅन जर महानगरपालिकेत आले तर ते प्लॅन तोपर्यंत पास केले जाणार नाही जोपर्यंत त्याची आधीची रक्कम वसूल होत नाही. त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, आपण महानगरपालिकेने ॲक्शन घेणं आत्ता सुरू केलेलं आहे. नागरिकांना जो तिथे त्रास होतोय ओसी नसल्यामुळे, अध्यक्ष महोदय, पाण्याचे जे आधीचे कनेक्शन दिलेले आहेत ते कनेक्शन नाही तोडण्यासाठी आम्ही महानगरपालिकेला आदेश देऊ आणि तिथे त्या लोकांना जी शास्ती लागलेली आहे ती सुद्धा विकसकाकडनं वसूल केली जाईल. अध्यक्ष झालं, सविस्तर उत्तर दिलंय. बरं, पॉइंटेड प्रश्न घ्या. बघा, अजून 4 लक्षवेधी घ्यायचे. मॅडम, अशा बिल्डिंगला पाणी नवीन कनेक्शन देणार की नाही बोलायचं आहे. आज त्या लोकांना महापालिका पाणी असून सुद्धा पाणी देऊ शकत नाही. त्या लोकांना टँकरचं लाखोश रुपये खर्च करून पाणी, दूषित पाणी प्यावं लागतं. अशा लोकांना पाण्याची कनेक्शन तातडीने देणार की नाही? बस, अंतिम. अध्यक्ष महोदय, पाण्यापासून कोणाला वंचित ठेवणार नाही. आम्ही हे तपासून बघू. मूर्तीबाई, हो, देतो.